दहशत निर्माण झाली अशी की आमचं कोणी जिल्ह्यात काहीच करू शकत नाही। मराठ्याच्या माणसाला आम्ही सोडणार नाही अशी परिस्थिती तयार झालेली। जो मराठी असेल आज तर रोडवर धरून मारले, आम्ही घरात जाऊन मारू ही परिस्थिती सगळे परिसरात काल इथं जवळपास कमीत कमी 20 गावचे लोक होते काल सगळे जमले। अशी परिस्थिती आमच्या इथपर्यंत आहे परळीपासून। कारखान्याच्या पाठीमाग कसला एक आंबा आहे, म्हणजे काय पाचे आंबा म्हणून एक शिवार आहे, पाचे आंबा शिवार आहे। त्या शिवारात त्यांनी पूर्ण घटना घडली आणि पेत साहेब मारले, पेत हाल करून ही फोटो जर बघितले काय वाटतं? हा मारायचं आहे ना, शिरा टाकायचा, विषय मिटून टाकायचा। जर प्रांतात गेला असताना एकदम सगळे जे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी जे होते तर त्यांच्या कॉल डिटेल्स जर काढल्या तर सगळ्या गोष्टी लक्षात येतात। त्यांच्या कॉल डिटेल्स ह्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे। आणि हे लेकरूसाठी बोललं का, लेकरू आरोपी त्यांच्या गाडीवर फेकते ही एकदम सत्य साहेब, सत्य। कुठल्या प्रकारचा काय आमचा पक्षपात नाही। 15 वर्षांत तो सरपंच, त्याला गावात घर सुद्धा नाही समजायचं। बार्शीचे राहणार आहेत, माझे भाची आहेत समजा, तो गेल्याला मोठा भाऊ ही बारका भाऊ। दहशत निर्माण झाली अशी की आमचं कोणी जिल्ह्यात काहीच करू शकत नाही। मराठ्याच्या माणसाला आम्ही सोडणार नाही अशी परिस्थिती तयार झालेली। जो मराठी असेल आज तर रोडवर धरून मारले, आम्ही घरात जाऊन मारू ही परिस्थिती सगळे परिसरात काल इथं जवळपास कमीत कमी 20 गावचे लोक होते काल सगळे जमले। अशी परिस्थिती आमच्या इथपर्यंत आहे परळीपासून। सकाळी सगळेच आले होते, अण्णा आले होते, हे आता ही अशी परिस्थिती आहे। आता काही नाही तर घर नाही गावामध्ये, 5 वर्षांचा सरपंच समजा, यांच्या कार्यकारणामध्ये सगळ्यांच्या सेवा करण्यामध्ये यांचं आयुष्य गेले आणि आमच्यावर अशी वेळ आहे समजा। नाही, ओव्हरऑल सगळं स्थिती बघितल्यावर असं लक्षात येतं की प्रशासन कोणाच्या तरी हाताचं बाहुलं बनलेलं आहे। या घटनेतला संतोष अण्णा देशमुख यांचा जो झालेला हृदयद्रावक खून आहे, हा जर पोलिसांनी ठरवलं असतं तर तो रोखता आला असता। परंतु इथं ज्या घटना कानावर येतात, आरोपी आणि पोलीसच एकमेकात मिळालेले आहेत। इथे काही लोकांची दादागिरी, मस्ती इतकी चालू आहे की पोलीस सुद्धा काही करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। मग इथले मंत्री असतील, धनंजय मुंडे असतील जे माजी मंत्री आहेत, त्यांचे कोण जवळचे वाल्मिक कराड असतील, ही जी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाहीये। कोणी येणं, त्याच्यावर दादागिरी करणं, हम करे सो कायदा करणं, आणि याच्यातून एक संतोष अण्णासारख्या एक 15 वर्षापासून या गावचा सरपंच असलेला एक अतिशय फक्त सेवा आणि सेवा करणारा व्यक्ती आहे, याचा खून त्यांनी केलेला आहे। पोलीस 3-3 तास, 3.5 तास पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही या पोलीस स्टेशनमध्ये। 3.5 तास जो अपहरणाचा गुन्हा दाखल करणारा जो त्यांचा जवळचा व्यक्ती आहे, त्याला 3.5 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आणि ज्यावेळेस त्याच्या खुनाची बातमी आली त्यावेळेस गुन्हा रजिस्टर करून घेतला। अशा प्रकारची स्थिती आहे। एवढं होऊन झाल्यावरही पोलिसांचा तपास अजूनही गतीनं नाही। अतिशय बॅकवर्ड एरिया टाईप तपास पोलिसांचा चालू आहे। पोलीस आपले महाराष्ट्रातले तसे अतिशय तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले आहेत, परंतु या तपासामध्ये असा कोणताही तपास झालेला दिसत नाही। आरोपी अजून पूर्ण अटक नाही, त्यांचे मोबाईल जप्त नाही, पोलीस अधिकारी सुद्धा दोषी याच्यात। मी तर म्हणेल इथला PI कोण आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण त्याला सगळं माहिती होतं, त्याला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे। इथल्या PIला सुद्धा आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये, आणि जे कोण वाल्मिक कराड वगैरे जी मंडळी आहे यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे। यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होतात। हे राजरोसपणे इथल्या कंपनीच्या येऊन वॉचमनला मारहाण करतात, सगळ्या गोष्टी करतात। वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होतो। मला असं वाटतं वाल्मिक कराड असतील, इथले पोलीस स्टेशनचे PI असतील, यांना सुद्धा सह आरोपी इथं करण्याची आवश्यकता आहे। जर नाही केलं पोलिसांनी तर मला असं वाटतं अधिवेशन तोंडावर आहे। सरकारला दे माय धरणी ठाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। बीडचं कुठेतरी बिहार होते अशी चर्चा या राज्यात काही आवाज वगैरे नाही, मी बीडला बदनाम करणार नाही, परंतु काही व्यक्तीमुळे निश्चित बीडचं नाव खराब होतं हे निश्चित आहे। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने निवडणुकीत सुद्धा बघितलं, उमेदवाराला मतदान केंद्रात जाऊ दिलं जात नव्हतं, पोलीस बघत होते तोंड घेऊन। पोलीस कशासाठी इथं हेच कळत नाही। मग यांच्या हातातच काट्या दिल्या पाहिजे, यांच्या हातातच बंदोबस्त दिला पाहिजे, कशाला पोलिसांनी खाकीवरती घातली पाहिजे इथली।
आणि म्हणून ही दादागिरी, ही दहशत मला वाटतं जनतेच्या, जर पोलिसांनी नाही मोडली तर जनतेलाच उठाव करावा लागेल. यामध्ये कुटुंबांनी एक मागणी केलेली आहे नार्को टेस्टची. तुमची काय मागणी राहील? वकील पण उज्ज्वल निकम मिळावा अशी मागणी. मला असं वाटतं जे पोलिसांना आवश्यक आहे, आपल्या इथलेच पोलीस याच्यात तपास करण्याची आवश्यकता आहे. काही वेगळ्या यंत्रणा बदलण्याची गरज नाही. फक्त या जिल्ह्यातले इथले सोडून दुसरे कोणते तरी पोलीस चांगले अधिकारी इथं तपासासाठी आणण्याची आवश्यकता असं मला वाटतं. बाकी जे जे पोलिसांना योग्य वाटेल ते करावं, परंतु याच्यातले मुख्य आरोपी अजूनही पोलिसांनी अटक केलेले नाही. त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड सांगितलं मी. गावकरीची मागणी बिलकुल सगळं पोलिसांनी या सगळ्या याच्यात जे जे आरोपी अटक झाल्यानंतर त्याच्या CDR रिपोर्ट्स येतील. अपहरण झाल्यानंतर पोलिसांना संतोष अण्णांच्या भावानी, नातेवाईकांनी संपर्क साधलेला आहे. ते 15 मिनिटात येईल, 20 मिनिटात येईल, 30 मिनिटात येईल, 40 मिनिटात येईल सांगत होते. 3.5 तास संतोष अण्णा इथं आले नाही. शेवटी त्यांचं प्रेत इथं आलं. याचा अर्थ पोलीस अधिकाऱ्यांना ते कुठं आहे, काय आहे याचे डिटेल्स होते आणि त्याच्यामुळे याच्यातले मास्टर माइंड जे पोलीस अधिकारी आणि त्यांच्या मागे जे कोणी व्यक्ती आहेत तिथले त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.